मी संतोष वनवे, एरिया सेल्स मॅनेजर हायसेल क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे। आज आपण येथे प्रगतशील बागायतदार रणजित जाचक साहेब यांच्या प्लॉटवरती आलो। नमस्कार जाचक साहेब। ॲक्च्युली आपण यांच्या सुरुवातीपासून म्हणजे कळी सेटिंगपासून आपण यांच्या प्लॉटवरती हायसेल कंपनीचं हायसेल मास्टर आणि हायसेल विक्टर याचं 2:1 प्रमाणात स्प्रे घेतले होते। तर त्या स्प्रे घेतल्यानंतर वेळोवेळी आम्ही ऑब्झर्वेशन घेतले, जाचक साहेबांनी पण त्याचे ऑब्झर्वेशन घेतले। जर तुम्ही बाग पाहिली तर आता एक 10 ते 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंग स्टेजला आलेली आहे आणि माझ्या अंदाजाने जर फळाची साईज प्रत्येकी बघितलं तर 400 ग्रॅमच्या पुढं 70 ते 80% फळ आहे। तर हे सगळे आमचे जे स्प्रे घेतलेत त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचेही स्प्रे झालेत, त्यांचा अनुभव त्यांनी याच्यामध्ये ओतलेला आहे। तर आपण प्रत्यक्षात जाचक साहेबांकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे आपल्याला हे रिझल्ट मिळालेत ते। नमस्ते, मी रणजित जाचक। मी सेटिंगच्या कालावधीपासून हायसेलचे सगळे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली। सुरुवात अशी झाली की माझ्या प्लॉटवर तेलाचा शिरकाव झाला सेटिंग स्टेजमध्येच। ॲक्च्युली इतके लवकर नाही व्हायला पाहिजे, पण वातावरण खराब होतं त्यामुळे शिरकाव झाला। त्यावेळेस बरंच टेन्शन आलं मला तेलाबद्दल, पण मला ह्या प्रॉडक्ट्सबद्दल त्यांची कंपनी अप्रोच झाली की असे प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही वापरून पहा। आता ट्रायल घ्यायची म्हटलं तर ते पण विचार आला की आपण ट्रायलवर दिवस घालवायचे का। मग परत विचार केला तेल्यामध्ये प्लॉट जाण्यापेक्षा हे प्रॉडक्ट वापरून पाहूया काय होतं। प्रॉडक्ट्स वापरले, तेल्या तर माझा कंट्रोल झालाच, पण त्या प्रॉडक्ट्समुळे एक दुसरा एक फायदा असा जाणवला मला की तेल्याचा प्रसार झाला नाही। शेजार गुच्छामध्ये आता समजा हे 2-3 फळं एकाच ठिकाणी 4 फळं, तर ह्या फळावर जर तेल असेल तर नॉर्मली स्टेजमध्ये काय होतं, आपण किती जरी औषध मारले काय होतं, वातावरण खराब असेल तर हे स्पॉट अख्ख्या झाडावर शेजारच्या फळांवर सुद्धा सगळीकडे पसरतो। पण हायसेल विक्टर आणि हायसेल मास्टर वापरल्यापासून त्याचा एक इफेक्ट असा मला जाणवला की सपोज ह्या फळावर तेल आलाय तर तो स्पॉट शेजारच्या कुठल्याही फळावर गेलेला नाही आणि झाड तर लांबच, पण शेजारच्या फळावर सुद्धा कुठं स्पॉट पसारा झाला नाही त्याचा। आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्या स्प्रेमुळं जरा झाडांच्या पानांची साईज म्हणा, फळांचा आकार, वजन, हे सगळं चकाकी ह्याच्यासुद्धा मला चांगला फरक जाणवत आहे। हायसेल विक्टर हायसेल मास्टर वापरायला काहीच हरकत नाही आहे, कारण ह्या बागेच्या शेजारी माझा एक 1.5 एकराचा प्लॉट आहे। तो जानेवारीमधलं त्याचं पाणी होतं 29 जानेवारीचं, तो माझा कंप्लीट त्या 1.5 एकरात 100% माझं नुकसान झालं तेल्यामुळे। त्यामुळे मला इतकी भीती होती ह्या प्लॉटमध्ये प्रसार होण्याची, तर सुरुवात पण झाली, पण त्याच वेळेस मला हायसेल कंपनीबद्दल अप्रोच झाले। मला ते रिझल्ट इतके छान मिळाले। अजून ह्या प्लॉटला अजून महिनाभर टाईम आहे, पण ते आपण जे म्हणतो इनिशियल स्टेजमध्ये जे माझं कंट्रोलमध्ये आला तेल्या, तो मला खूप समाधानी ह्या प्रॉडक्ट्सबद्दल। मी मग पुढच्या वर्षी पण मी वापर करणार, 100% वापर करणार आहे। हे उलट जानेवारीमध्येच तो प्लॉट परत धरणार आहे। त्या प्लॉटला जानेवारीमध्ये पहिल्यापासून सेटिंग कालावधीपासूनच मी हे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करेन। मला इतका छान रिझल्ट आला, कारण शेजारचा प्लॉट म्हणजे झाडाला फक्त 15 फुटाचं अंतर आहे शेजारच्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये, तरी सुद्धा ह्याच्या शेजारच्या लाईनमध्ये सुरुवातीला आला, पण त्याच्यानंतर अजिबात प्रसार झालेला नाही। तुम्ही तुमच्या लक्षात असेल तर जूनपासून वातावरण तसं कमी जास्त प्रमाणात तेल्याला फेवरेबल होतं, सुरुवात पण झाली, पण माझा ह्या स्प्रेजमुळे 4 स्प्रे घेतले मी ह्या प्रॉडक्टचे, त्या स्प्रेमुळे मला कम्प्लिटली माझं तेल्या चेक झाला आणि नंतर प्रसारही झालेला नाही।